परभणीच्या पाथरी शहरामधील सेलू कॉर्नर परिसरामध्ये नियोजित पुतळ्याच्या जागेमध्ये रात्री शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला। आज सकाळी 10 वाजता शिवसेनेचे खासदार संजय जाधव त्याचबरोबर आमदार सईद खान यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। परवानगी नसताना देखील हा पुतळा बसवण्यात आलाय, त्यामुळे पोलीस आणि आमदार सईद खान यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आज परभणीमध्ये ठाकरेंची सभा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा पुतळा उभारण्यात आल्याची चर्चा आहे। तर उद्धव ठाकरे हे परभणी दौऱ्यावरती आहेत। आज परभणीमध्ये ते सभा देखील घेणार आहेत। तर दुसरीकडे शिंदेंच्या आमदारांनी पुतळा उभारलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अश्वारूढ पुतळा रात्रीमधूनच परभणीमध्ये उभारण्यात आलाय। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, नेमकी काय अधिकची माहिती मिळतेय? रात्री नेमकं काय घडलेलं आहे? आकांक्षा, आपण जर बघितलं तर मागच्या अनेक दिवसांपासून पाथरी शहरामध्ये सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वारूढ पुतळा उभारण्याचं आश्वासन सईद खान यांनी दिलं होतं। ते आमदार झालेत आणि आमदार झाल्याच्या नंतर त्यांनी काल रात्री रातोरात हा अश्वारूढ पुतळा जो आहे तो या सेलू कॉर्नर येथील नियोजित जागेमध्ये बसवलेला आहे। याची परवानगी नाही तरी सुद्धा हा पुतळा बसवण्यात आला आहे। योगायोगानं खासदार संजय जाधव जे फुटीर खासदार आहेत त्यांच्या हस्तेच या पुतळ्याचं लोकार्पण आज होणार आहे। योगायोगानं आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंतांचा मेळावा आज परभणीत होतोय आणि त्याच अनुषंगाने काल रात्री हा पुतळा बसवण्यात आला आणि त्यानंतर आज खासदार संजय जाधव, आमदार सईद खान यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण 10 वाजता केलं जाणार आहे। परवानगी नसल्यामुळे पोलीस आणि आमदार सईद खान यांच्यामध्ये रात्रीही वाद झाला, आजही वाद होण्याची शक्यता आहे। मात्र योगायोग जर बघितला आपण तर एकीकडे उद्धव ठाकरे निष्ठावंतांचा मेळावा परभणीत घेत आहेत आणि दुसरीकडे सईद खान आमदार जे नवनिर्वाचित आमदार आहेत शिवसेनेचे त्यांनी हा पुतळा बसवलाय। त्यामुळं खासदार त्याचं उद्घाटन आज लोकार्पण करणार आहेत। तिथं खासदार काय बोलतात, इथं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आकांक्षा, नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।